मी आता जे काही ऐकलं ते खरं? हो खरंय. आणि मी जे काय केलंय ते बरोबरच केलं. एवढा काय दंगा घालायची गरज नाही. हे काय पहिला लाज नाही वाटत असं बोलायला? स्वतःच्या बाळाला मारायला निघाला होतास? हे संस्कार केलेत मी तुझ्यावर? आई अगं सांगितलंय का? एक शब्दही काढू नकोस आता काही. आणि आधी माझ्या नजरेसमोर ना दूर हो, नाहीतर माझ्या हातनं काय घडेल ना काही सांगता येत नाही. निघ. निघ. सॉरी, मला माहितीये मी असं पूजा सोडून जायला नको होतं. नाही, गौराईची पूजा नसती झाली तरी एक पाप होण्यापासून या घराला वाचवलेस तू. आणि ही सगळ्यात मोठी पूजा आहे बघ. सावीने आज जे काही केलंय ना, तुझ्या बायकोचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. गीता, मला का नाही सांगितलं हे सगळं? सांगायला हवं होतंस ना ग. माहितीये मला, भास्करला घाबरून तुम्हाला काही नाही सांगितलंस ना. अरे बघ, मी ना तुझ्यावर जरा पण नाही चिडले बरं का. उलट मी खूप खुश आहे माहितीये. मी पुन्हा एकदा आजी होणार आहे खरंच. आणि हे बघ, आता जे काही झालं ना ते सगळं डोक्यातनं काढून टाकायचं. काही डोक्यात ठेवायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. हा, फक्त आराम करायचा. चल, मी आहे ना. मला नाही सांगितलंस काय? सावी आल्यापासून माझी किंमत कमी झाली काय? या सगळ्याची तुम्हाला काय किंमत मोजावी लागते ना ते कळेल तुला आता. बरं सावी, सकाळपासून उपाशी आहात, काहीच खाल्लेलं नाही.
चला चला आधी काहीतरी खाऊन घ्या चला. या बसा इथं. साबी बसा. धैर्य. या घरात असं काही होत असेल याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. विश्वास तर माझा सुद्धा बसत नाहीये सावी. भास्कर जे काही करायला निघालं होतं ना ते खरंच खूप भयंकर होतं. हे मोठं संकट आलं असतं. पण फक्त तुमच्यामुळे ते संकट टळलं. बघा सावी, तुम्ही ऑलरेडी खूप स्ट्रेस घेतलाय. त्यात सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. आधी काहीतरी खाऊन घ्या. थांबा. फक्त तुम्ही अडवलं म्हणून. नाहीतर आतापर्यंत भाऊजींना जेलमध्येच पाठवलं असतं. त्यांची ना या घरात राहायची त्यांनी जे काही केलं ना ते लय चुकीचं केलंय. भास्करनं खरंच लई मोठी चूक केली. चूक नाही, गुन्हा केलाय त्यांनी. गुन्हाच केलाय. मी जो गुन्हा त्याने केलाय त्याची योग्य शिक्षा त्याला आईच देऊ शकते. सावी, भास्करनं असं का केलं? त्याच्या डोक्यात काय विचार आला मला नाही माहिती. पण तो जे पाऊल टाकणार होता ते टाकण्यापासून त्याला थांबवलं गेलं. त्यामुळं मला असं वाटतंय की त्याला अजून एक संधी द्यायला पाहिजे. आणि एकदा नीता वहिनीने बाळाला जन्म दिला ना की भास्कर नक्की बदलेल. मला विश्वास आहे. पण जर त्याला आता जेलमध्ये पाठवलं ना तर त्याच्या मनात अजून विष निर्माण होईल. सुडानं पेटून उठलतो. त्यामुळं तो नीता वहिनीचा आणि बाळाचा कायम द्वेष करेल. या फॅमिलीपासून तो कायमचा तुटून जाईल. एवढं सगळं होऊन पण मला असं वाटूच शकतं सर की एवढं सगळं होऊन सुद्धा मी माझ्या भावाची बाजू घेतोय. पण असं नाहीये. पण घर म्हणूनही काही निर्णय घ्यायला लागतात. नात्यांसाठी काही गोष्टींची सूट द्यावी लागते. हे घर कधीच तुटू नये. सगळे एकत्र आणि आनंदात राहावेत असं मला वाटतंय. म्हणून मी हे सगळं करतोय. ट्रस्ट मी. आणि राहिला प्रश्न भास्करचा, तर त्याला शिक्षा नक्कीच मिळणार. तुम्ही खाऊन घ्या आधी. प्रत्येक गोष्टीचा किती वेगळ्या पद्धतीने विचार करताय तुम्ही. काय ते माझ्यापासून लपवलंच होय का?
हा? एवढी मोठी गोष्ट मला नाही सांगितलीस? तुला माहितीये ना, या घरामध्ये मी हो म्हटल्याशिवाय पानही हालत नाही आणि मलाच अंधारात ठेवलंस होय का? भाऊरावांची नात या घरात आली म्हणजे काय राणी झाली होय ग? दामिनी मुजुमदार आहे मी. या घरामध्ये माझी सत्ता होती, माझी सत्ता आहे आणि माझी सत्ता राहणार. एकेकाला असं चिडून टाकशील ना, कळणार पण नाही तुम्हाला. काय ग, तुम्हाला काय वाटलं? ती पोरगी इथे आली म्हणजे मी स्वतःला बदललं? त्या पोरीमुळे मी बदलेन स्वतःला? स्वतःचे संस्कार विसरून त्या पोरीचे विचार घेईन? माझ्या रक्तातली मुजुमदार की ना या जन्मात तरी संपायची नाही, हे लक्षात ठेव. कळलं? त्या पोरीसमोर मी तुम्हाला आता वाचवलं, याचा अर्थ तुम्ही माझ्यापासून सुटलात असं नाही होता? त्या पोरीला मी तिच्या चुकीचं बक्षीस तर देणार आहेच, पण तुम्हा दोघींना पण लवकरच कळेल. ही दामिनी मुजुमदार काय चीज येते. आई अगं मी तर तुझ्या तू तर गप्पच बस. खरं म्हणजे ना, तुला आणखी 2 कानाखाली द्यायला पाहिजे होत्या. इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस कशी? कोणीच सांगितलं होती स्वतःची अक्कल चालवायला? आणि या कानाचं त्या कानाला कळलं देखील नसतं. कसो बाद झाला तुमचा मूर्खपणा. जेवढं करायचं होतं तेवढं तुम्ही केलं. आता यापुढे जे काही करायचंय ते मी करेन. तुम्हाला तुमची अक्कल चालवायची गरज नाही. एवढा फक्त सण पार पडू देत, तोपर्यंत कोणाला काही करायची गरज नाहीये. उगाच जर का कोणी काही कराल ना तर तुला काय तर ओढत नेऊ का बाहेर? ही सावी ना जरा जास्त शहाणी निघाली. माझ्याच घरात येऊन माझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटते म्हणजे. हिच्या अशा वागण्याने माझ्या दोन्ही सुना जर का माझ्या हातातनं निसटल्या ना तर नाही. या सावीची हवा माझ्या दोन्ही सुनांना लागताच कामा नये. सावी, तुला तुझ्या चुकीची शिक्षा भोगावीच लागेल.
कामाच्या टायमाला कोण फोन करायला लागले आता? अयो, दामिनी मॅडमचा फोन. दामिनी मॅडम मला फोन करायला लागले. हॅलो, हा दामिनी मॅडम बोला की. काही काम होतं काय? नाही नाही, काही खास नाही. गौरी गणपती बसतेत ना घरी, गौर जागवण्याचा कार्यक्रम होता, तर म्हटलं तुम्हाला आमंत्रण द्यावं. तेव्हा नक्की या. येणार येणार, नक्की येणार. आता तुम्ही एवढं प्रेमानं बोलत आहे, मी येणार नाही असं होईल काय? येणार येणार, अजिबात तुम्हाला वाट बघायला लावणार नाही. म्हणजे येणार हो, नक्की येणार. ठेवू का? का अजून काय बोलायचं होतं? नाही नाही, ठेवते. बरोबर. बाई, सावी, माझ्या घरात येऊन माझ्याच घरची इज्जत काढतेस होय ग? माझ्या पोराचा अपमान करतेस. या सगळ्याची किंमत तर तुला मोजावीच लागणार आहे सावी. तुझ्या घरच्यांची इज्जत आता मी कशी काढते ते तू बघशीलच. वहिनी, वहिनी, तुमचं बाळ एकदम सुखरूप आहे. त्याला ना कधी काय झालंय ना कधी काय होणार आहे. तुम्ही उगाच असं जीवाला त्रास देत बसू नका. आणि आज गौराई आली आपल्या घरात, आणि खरं सांगू, तिच्या कृपेने सगळं चांगलं झालंय बघा. आणि आता असं रडू नका बघू. हा, गौराईसाठी रात्र जागवायची ना आपल्याला आज. मग असं दुःखी राहू नका आणि आनंदानं सगळ्यात सहभागी व्हा. होणार ना बहिणी? चला आता पटकन दूध पिऊन घ्या बघू. थांबा, धरा, घ्या बरं पिऊन. आओ, बाळाला असं उपाशी ठेवणार तुम्ही? घ्या, चला बरं पिऊन टाका पटकन. चला चला चला. शाबास. घ्या. सावी, तूच आता माझा सगळा आधार आहेस ग. पण हे आणि आई आता मला अजिबात सोडणार नाही. त्यांच्यापासून मला कसं वाचवशील ग? आई, बोलवलंस मला? दार लाव. तुझी बायको काय आहे हे तुला कळलं असेलच. आज ती जे काही वागले ना ते लिमिटच्या बाहेर जाऊन, आणि जर का ती अशीच वागत राहिली ना तर आपल्या नाकेनं आणेल. त्यामुळे
त्यामुळे लवकरात लवकर तिला बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. ही वेळ लवकरच येईल आई. तू अजिबात काळजी करू नकोस. पण आज ती जे काही वागली ना, तिला भारी वाटलं मला. जे पहिल्यांदाच तिचा रिस्पेक्ट करावा असं वाटलं. काय? अरे तू काय बोलतोस कळतं का तुला? भास्कर ज्या कामासाठी तिथे गेला होता त्या कामाचा बट्ट्याबोळ केलाय तुझ्या त्या बायकोने. वारसा चालवण्यासाठी मुलगा लागतो. मुलींचं काय? लग्न करून जातात निघून. त्यांचा काय फायदा आपल्याला? फायदा म्हणजे लहान लेकरू जन्माला येताना त्याच्यापासून आपल्याला काय फायदा आहे, काय नुकसान आहे हे बघून त्याला जन्म घेऊ द्यायचा का? आणि राहिला प्रश्न वारसा पुढे न्यायचा, तर त्यासाठी अंकुर आहे की. मग तेवढ्यासाठी जन्माला येणाऱ्या एका चिमुकल्याचा बळी द्यायची काय गरज आहे आई? हा नाही म्हणजे तू बोलतस ते बरोबर आहे, पटतंय मला. पण आणि काय रे, तू मला न सांगता कसं निघून गेलास? घेतलं त्या सावीला आणि गेला निघून बाहेर. असं एकदाही वाटलं नाही की मला विश्वासात घेऊन सांगावं हे सगळं? त्या मुलीने तिकडे जाऊन काही प्रॉब्लेम केला असता म्हणजे? खरंच सॉरी आहे. मी तिला सोबत न्यायलाच नव्हतं पाहिजे. पण खरं सांगू ना, तिथं पोहोचेपर्यंत आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं की नेमका विषय काय झालाय. आणि एका अर्थी हे तरी बरं झालं की मी तिच्या सोबत गेलो, नाहीतर तिनं तिथं काय प्रॉब्लेम क्रिएट केला असता ना, काही सांगता येत नाही. भास्कर जर आता जेलमध्ये असता. तेच सांगते मी, तुझी बायको खूप चालू आहे. आपल्याच घरातल्या सगळ्या गोष्टी जर का तिला कळल्या तर भविष्यात तिला आयत कोलीत मिळेल आणि ती त्याचा वापर आपल्या विरोधात नक्की करेल. आणि त्याचा वापर ती आपल्या सगळ्यांच्या विरोधात करेल हे तुलाही चांगलंच माहिती. म्हणून सांगते, तिच्या मनात आपल्या विरुद्ध ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील त्या सगळ्या पुसून काढायचं काम तुझं आहे. आणि तिला हे पटवून दे की भास्कर खूप चांगला मुलगा आहे. आज तो जे काही वागला ते चुकून त्याचा पाय घसरला म्हणून. त्याने जाणून बुजून काहीच केलेलं नाही. आणखी एक गोष्ट, या नीता आणि अवंतीपासून सावीला दूर ठेवावं लागणार आहे. आणि तुलाही माहितीये हे सगळं करणं किती गरजेचं या घरासाठी. करशील ना? डोंट वरी आई. त्या सावीला मी माझ्या पद्धतीनं समजावून सांगतो. लवकरच तिच्या मनात दुसरं काही नसेल. असेल तर फक्त या धैर्याबद्दल प्रेम आणि या घराबद्दलची काळजी. मी येतो. एक मिनिट. तुझी बायको जे काय वागले त्याबद्दल तुला काय वाटतं हे तू मला सांगितलंच आहेस. एवढं लक्षात ठेव की ती जे काय वागले ते आपल्या विरोधात जाऊन, आणि तिच्या अशा वागण्यामुळे या नीता आणि अवंतीची सुद्धा मुजोरी वाढायला लागली. त्यामुळे तुझ्या बायकोला मी शिक्षा देणारच आहे. मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की काही झालं तरी तू मध्ये येणार नाहीस.
आई, मी आजपर्यंत कधी तुझ्या निर्णयाच्या आड आलो नाही, ना इथून पुढे कधी येतो. या धैर्यावर सुद्धा ही पोरगी काही जादूबिदू तर करत नाहीये ना? तिच्याच सारखं बोलतो असं वाटायला लागले आता. फक्त याच्या भरोश्यावर राहून चालणार नाहीये मला आता. आत्या, तुझं काय आता? ते मगाशी तुम्ही ज्यांना बोलवलत ना त्या आल्या. आल्यात का त्या? त्यांना बसव, मी आलेच. सावी नाईक, तयार राहा तू आता. आयुष्यभर विसरणार नाहीस अशी शिक्षा देणार आहे मी तुला. धैर्य, काय करताय तुम्ही? हा, बघल कोणीतरी. बघितलं तर बघितलं, आपल्याला असं कोणीतरी बघल. असं म्हणजे कसं? गप्प बसा आता. मी तर गप्पच आहे, तुम्हीच बोलताय. झालं तुमचं? आता बाजूला सरका, मला भरपूर काम आहे. अरे हो, मी माझ्या बायकोला मिठीत घेतलंय. बघू द्या कोणाला बघायचंय. सगळं मान्य आहे, पण आता मी काम करते ना. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही इथून जा. सावी, आहो असं काय करताय सावी? धैर्य, अहो मला खूप काम आहे, जा. अहो पण आणा इकडं, मी तुमची मदत करतो. धैर्य, अहो काय करताय तुम्ही? हे बघा, आईंना असं आवडत नाही पुरुषांनी अशी बायकांची कामं केली. मी कुठं बायकांची कामं करते? ही तर किचन मधली काम आहे. तेच मी म्हणते, अहो आपल्या घरात असं पुरुषांनी किचन मध्ये आलेलं त्यांना नाही चालत. पण मला चालतंय की. झालं मग. खरं तर ना, मला माझ्या बायकोची मदत करायला, ती काम करत असताना तिच्या बाजूला राहायला जाम आवडत. सो मी इथंच थांबणार आणि तुमची मदत करणार. धैर्य, सावी, खरं तर आज एवढं सगळं घडून सुद्धा तुम्ही
घरच्या कार्यक्रमात अगदी आनंदानं सहभाग घेतला. ते भारी वाटलं मला. तुमच्या एकट्याच घर आहे होय. माझं पण आहे की. आणि खरं सांगू का धैर्य, जरा विचार केल्यानंतर मला पण तुमचं म्हणणं कळतंय. म्हणजे भास्कर भाऊजींच्या मनात जे काही बिंबवलं गेलंय ना, कदाचित त्याच्यामुळेच त्यांनी एवढा टोकाचा निर्णय घेतला. पण मला माहिती, आपण जर त्यांच्या विचारात बदल केला ना, तर नक्की त्यांचं मत पण बदलल आणि ते बाळाला पण स्वीकारतील. बघा, फक्त त्याच्यासाठी त्यांना एक संधी आणि थोडा टाइम द्यायची गरज आहे. समजलं. म्हणून तुम्ही मला एवढ्या आवडता आणि तुम्हाला मदत करायला तर त्याहूनही जास्त आवडता. भास्कर सारखा वेडेपणा करू नकोस. सावीला जर का शिक्षा करायची असेल ना, तर गप्प बस. चल. बोल, काय आहे तुझ्या मनात? नाही, ते आज रात्री गौराईचं जागरण आहे ना, म्हणून तुम्हाला बोलवलं होतं. आणि आणखी एक काम आहे. माझी धाकटी सून आहे ना, तिला शिक्षा द्यायची आहे. अशी शिक्षा द्या तिला, अशी शिक्षा द्या की तिच्या मनावर आयुष्यभर तो डाग राहिला पाहिजे. तुझं काम झालंच म्हणून समज. मॅडम,